राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाही. चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडे बोल. बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींची नावं घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडे बोल सुनावले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडवू नयेत यासाठी नेहमीच काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे, यामध्ये सामाजिक आणि संवेदनशीलपणा देखील आहे आणि या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे, पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहात, तुम्ही असं करू नये असं म्हणत त्यांनी सुरेश धस यांना खडे बोल सुनावले आहेत. मी मान्य सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत. प्रचंड अभ्यासू आहे. आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते मांडण्याची हातोटी त्यांना आहे. या विषयामध्ये सुद्धा स्वतःवर बेतेल याची काळजी न करता ते संघर्ष करत आहेत. यात काही अडचण नाही आणि असं करायलाही पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही इतका घणाघात करणं हे सोपं नाही आहे. पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. ते आपण सगळेजण जाणतो आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे. पण त्याच्यामध्ये काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत. मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की बाबा, पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात, तर ह्याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलला नाहीत तर लोक तुमच्या मागे राहणार नाहीत. आणि तुम्ही, मला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनानिमित्त पाहिलं की सुरेश धस ही एक आग आहे आणि त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही की त्यांनी BJPचा आमदार असून असं करावं की न करावं. त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून केलं पाहिजे. पण प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.